जशी संतोष देशमुखांना तुम्ही SIT तात्काळ दाखल केली, न केस टाकता नाही न काही करतात, तशी माझ्या बी नवऱ्यासाठी SIT CID दाखल करा. आणि आपले पालकमंत्री अजितदादा आहेत, त्यांना पण माझी हात जोडून नम्र विनंती की त्यांनी पण SIT आणि CID दाखल करावी. आणि जे हे अज्ञात आरोपी आहेत पोलिसांना माहीत आहेत, मग आम्हाला त्यांनी काहीच ह्यातलं सांगितलं नाही, स्थानक साहेबांनी नाही. 21/10/2023 मध्ये महादेव मुंडे यांची हत्या झाली आणि अद्यापही आरोपींना अटक केलेली नाही. काल सुरेश धस यांनी पत्रकारांसोबत परत तो चर्चेचा विषय केला आणि परत चर्चांना उधाण आलं. मात्र एवढी मोठी परळीमध्ये हत्या होती आणि त्यानंतर एकही आरोपी अटक होत नाहीये. यावरून मात्र मोठ्या प्रमाणामध्ये परळीमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये या विषयावर चर्चा होताना पाहायला मिळते. त्यांच्या पत्नी माझ्यासोबत आहेत. काय खरं तर परळी बंदची